टाळा झाला पाहिजे प्रणव यांच्यासाठी. आणि शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रोहित वंजारी. गणेश वाघ. गणेश वाघ. चला रोहित वंजारी आणि सर्व मान्यवर धन्यवाद. बॅक टू द कॉम्बॉक्स. धन्यवाद. सर्वांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. जल्लोष, आनंद, उत्सव, काही ठिकाणी मात्र दुःख आणि स्पर्धा खऱ्या अर्थानं रंगतदार होत चाललेली आहे. अर्थात जय पराजय हा क्रिकेटचा अविभाज्य अंग आहे, परंतु काही ठिकाणी आनंद उत्सव आहे आणि काही ठिकाणी दुःख देखील आहे. सामना सुरू आहे बघा. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय चिमुकले गणराय हा संघ क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळेल. तर श्री एंटरप्राइजेस या संघाने प्रथम फलंदाजी घेतली आणि त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दुर्गेश वंजारी बघायला मिळत आहेत आणि त्यांचे सहकारी दीपक घ्यार दीपक घ्यार आहेत बघा. आणि त्या ठिकाणी शरद इथे आपण बघतोय जे गोलंदाजीवर मात्र बघायला मिळणार आहे. आता खेळाडू सुद्धा हुशार झालेत बघा. आता चुका कमी होत आहेत, गोलंदाज चांगला मारा करतायत, फलंदाज देखील चांगले खेळतायत. सूर्य एक फटका आहे, बॅकफुटवर आले, जागा बनवली आणि चेंडूला पाठवलंय त्याच्या जागेवर 6 धावा, षटकार. Once again in action, Durgesh Wanzari, back to back, second six on the ground. सुरेख फलंदाजी झालेली आहे आणि मागील काही सामन्यापासून जर बघितलं तर ही बॅट थंडावली होती. आज बॅट जागी झालेली आहे. पुन्हा एकदा यावेळेस आपण बघतोय कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार आणि यावेळेस मिळतील धावा 4-4-4, चौकार. तर पहिलं षटक संपलं आणि खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर दुर्गेश वंजारी शो होता पहिल्या षटकामध्ये. 6 चेंडूंमध्ये 16 धावा बनवल्या, सर्व धावा दुर्गेश वंजारी यांच्या. गोलंदाजी माध्यमामध्ये नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी बदल बघायला मिळणार आहे. लाड वंजारी चषक 2026 एक मानाची, अभिमानाची, सन्मानाची, आपल्या माणसांसाठी आपल्या माणसांनी बनवलेली स्पर्धा. सुंदर स्पर्धा बघा आणि स्पर्धेचा साखळी सामन्याचा शेवटचा दिवस. 2 संघ, एकीकडे चिमुकले गणराय, दुसरीकडे श्री एंटरप्राइजेस. लढाई चालू आहे. कमी गतीचा चेंडू होता, संयम मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय.
दीपक घायर आज वरच्या क्रमांकावर आले, आघाडीला आलेले आहेत. आता बऱ्याच संघांमध्ये फेरबदल बघायला मिळाले आणि त्या फेरबदलमध्ये नक्कीच आपण दीपक घायर यांना मैदानाच्या आतमध्ये बघतोय. तुषार लाड आहेत बघा गोलंदाजी माध्यमामध्ये, निश्चित हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. यावेळेस कट केलाय, चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. चांगलं पुनरागमन आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये होताना बघायला मिळेल. आणि बऱ्याच वेळा गोलंदाज शरीर यष्टीकडे गोलंदाजी करताना बघायला मिळत आहेत. नक्कीच त्यांचा हेतू जागा न देण्याचा आहे, परंतु बरेच फलंदाज आता हुशार झाले, पद झाले, ते करतात जागा बनवतात आणि चेंडूला मात्र त्या ठिकाणी टोळवण्याच्या प्रयत्नात बघायला मिळालेले. 20 धावपळकावर असणारे षटक क्रमांक 2 आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. सुंदर चेंडू आहे, सुंदर, अप्रतिम, शानदार, अतिशय बेधक चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये सादर केला गेलेला आहे. चौकार आलेला आहे, परंतु 4 चेंडू डॉट सुद्धा आलेले आहे. म्हणजे या षटकामध्ये नक्कीच विशाल लाड यांचं वर्चस्व आहे. आणि आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. कमी गतीचा चेंडू होता, यावेळेस गतीनं फसवलंय आणि दीपक यांना काहीतरी करावं लागेल बघा, कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. अर्थात त्यांच्या बॅटीतून एक चौकार नक्कीच आलेला आहे, परंतु या धावा कितपत येणाऱ्या काळामध्ये पुरतील हे मात्र बघावं लागणार आहे. चेंडू खाली राहिलेला आहे, तर 4 धावा देत असताना विशाल लाड आपलं षटक संपन्न करतोय. 2 षटकं संपली, धावपळकावर 20 धावा. धन्यवाद. 20 आणि 20 धावा आहे 2 षटकानंतर, म्हणजे 10च्या आसपास सरासरी राखलेली आहे. पुन्हा एकदा नक्कीच क्रीडा रसिक खुश असतील, कारण आता दुर्गेश वंजारी स्ट्राईक एंडवर मात्र बघायला मिळतील. गोलंदाजी माध्यमामध्ये बदल बघायला मिळेल. कल्याण दराडे गोलंदाजीसाठी मात्र आले गेलेत. चांगले गोलंदाज आहे, बाउन्स चांगला मिळाला बघा यावेळेस. आणि देव देणगी बघा, कल्याण यांच्याकडे उंची देखील चांगली आहे, त्यामुळे त्यांना अननोन एक ताकद आहे बघा. तर त्यांचा चेंडू एक 4-5 इंच जास्त उंची घेतो, ते बघायला मिळालं. ओहो, यावेळेस उंचीचा उपयोग केला, चेंडूला पाठवलंय मॉन्स्टर डीजेच्या दिशेनं. मॉन्स्टर षटकार. शपलानेवर आलेत आणि या ठिकाणी दांडी 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 गुल, फलंदाज बाद. संघाचा नेता अर्थात संघनायक सागर मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना बघायला मिळतात. लाईव्ह मध्ये आपण बघू शकता दुर्गेश यांच्याकडून खूप मोठी चुकी झालेली आहे, परंतु कल्याण दराडे यांचं कौतुक मात्र नक्कीच करावं लागेल. चांगले गोलंदाज बघा. इकॉनॉमी जर बघितली तर सर्वात यशस्वी गोलंदाज या स्पर्धेतील कल्याण दराडे आपल्याला बघायला मिळतील. संघाला खूप मदत मिळालेली या गोलंदाजांची आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये देखील त्यांचं हे कामकाज चालू आहे.
षटकार आल्यानंतर पुनरागमन करत असताना त्यांनी षटकार खेचणाऱ्या फलंदाजाला बाद केलंय. तर कमबॅक कसा करावा, तर कल्याण साहेबासारखा करावा. चांगला चेंडू आहे, चांगल्या गतीने टाकलाय. त्या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी आहे. हा फलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे फिकीसाठी. धन्यवाद धन्यवाद. थांबा अक्षय दादा, हा चेंडू नो बॉल आहे. हा नो बॉल दिला गेलाय आणि नक्कीच फ्रीजचा इशारा येणाऱ्या काळामध्ये दिला जाईल. फ्रीजची संधी असेल यावेळेस संघनायक सागर वंजारी यांच्यासाठी. 27 धावा धावपळ कवरे. बघूया किती मोठा फटका या ठिकाणी बघायला मिळतोय आपल्याला. हा मोठाच फटका आहे. चेंडू गोईंग 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 गॉंग आणि पुन्हा एकदा नो बॉल. तर मला वाटतं या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला. अर्थात फलंदाजाची स्ट्राईक बदललेली नव्हती आणि त्या कारणामुळे नक्कीच हा नो बॉल दिला गेलाय आणि खूप मोठं नुकसान झालं बघा. कारण यावेळेस 7 धावा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळणारे, अर्थात श्री एंटरप्राइजेस संघाला मिळतील. आणि पुन्हा एकदा फ्रीजचा चेंडू. स्लिपच्या क्षेत्ररक्षकात मात्र त्या ठिकाणी चांगलं काम बघायला मिळालं. आणि पुन्हा एकदा रिव्ह्यू आहे. पुन्हा एकदा गोलंदाजाची तपासणी केली जाईल. धन्यवाद 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 अक्षय दादा. इट्स नो बॉल. गोलंदाज या ठिकाणी बंद करण्यात येईल. या सामन्यासाठी कल्याण दराडे या ठिकाणी आपण बघतोय ज्यांच्यावर आक्षेप आलाय. नो बॉल आणि सिंगल या ठिकाणी जी संपन्न झालेली आहे. ऑन साइडला फटका खेळलाय. फ्रीजचा चेंडू आहे. सिंगल या ठिकाणी पूर्ण केली. क्षेत्ररक्षकांनी मात्र खूप सुंदर कामगिरी केली. खूप सुंदर बघा. क्षेत्ररक्षण केलं ही महत्वाची बाब आहे. एक धाव मिळाली. 37 धावा धावपळ कव्हर आहे. ओहो, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू जातोय यावेळेस आउट ऑफ द पार्क. षटकार. तर या ठिकाणी मात्र चांगला चेंडू. 3 षटकं संपली. एक बाद 43 धावा धावपळ कव्हर आहेत.
3 षटकानंतर बघतोय 43 धावा धावफलकावर आहे. पवन आले, कट केलाय, कट अँड कट हार्ड. चौकार येतोय, 4 धावा. शुभारंभ चांगला केला या षटकामध्ये. दीपक हात खोलतायत. 47 धावा धावफलकावर. ऑन साइडला फटका खेळाय, चेंडू होतोय आर आणि पार फरार. चौकार. बघूया कॉट बिहाइंड फलंदाज दीपक घायर या ठिकाणी बाद. घ्या दोन बाद 51 आणि राज मैदानात आलेले आहेत. चांगला चेंडू आहे या ठिकाणी. पवन पोळ यांचा आपण बघतोय मैदानात. डॉट चेंडूची मात्र नोंद केली जाईल. चौथं षटक पूर्णत्वास नेत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे. टिपिकल टेनिस स्ट्रोक. उडवलाय, चेंडू पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. जोरदार आक्रमण केलं यावेळेस. एक चांगलं तंत्र या ठिकाणी वापरलं फलंदाजानं. उजवेष्टीचा बाहेरचा चेंडू आणि यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. चौकार. बिल्कुल फिर एक बार दर्शकों का तहे दिल से यहाँ पर हार्दिक स्वागत है इस मैदान पर। जिस तरह से आए हैं सभी दर्शक इस मुकाबले का मजा लूट रहे हैं। तो लाड बंजारी समाज चषक 2026 की इस आयोजन समिति की ओर से आपका फिर एक बार तहे दिल से हार्दिक स्वागत।
तो इस समय देखिए गेंदबाजी में हल्की सी शायद मांसपेशियों का खिंचाव था, जिसके कारण थोड़ा सा दिक्कत यहाँ पर हम देख रहे हैं, गेंदबाज को परेशानी हो रही है। शरद इके इस समय गेंदबाजी कर रहे हैं। लोअर फुल टॉस गेंद, तेज खेला हुआ स्ट्रोक लॉन्ग ऑन के क्षेत्र में सागर है और उनके साथ में होंगे राज। इट्स नो बॉल कॉल। ओवर स्टेपिंग सर? जी नहीं, एल्बो को लेकर शायद गेंदबाज के बिल्कुल एक्शन में संदेह था, जिसके कारण नो बॉल करार दी गई है। यहाँ पर एक अतिरिक्त रन स्कोर में इजाफा होगा और गेंद होगी फ्री हिट वाली यहाँ पर, और इस फ्री हिट वाली गेंद का सामना करेंगे राज। डॉट गेंद, जी हाँ, फ्री हिट वाली गेंद, मौका था यहाँ पर राज के पास, मगर यहाँ पर बीट कर गए। अच्छी गेंदबाजी यहाँ पर शरद द्वारा। डाउन द पिच यहाँ पर आकर और केवल एक ही रन मुकम्मल करेंगे। फिर एक बार अच्छी गेंदबाजी, बिल्कुल ऑप्शन से बाहर रखा इस समय, लाइन और लेन को सही टप्पा और सही गति मिश्रण के साथ गेंदबाजी करते हुए यहाँ पर शरद दिखे इस ओवर में लगातार अच्छी गेंदबाजी करते हुए। फिर एक बार इस समय खेला है गली की दिशा में, गेंद को खिलाड़ी होंगे वहां पर तैनात। अच्छी फील्डिंग, एक ही रन मुकम्मल करेंगे। अच्छा ओवर घटा है यहाँ पर, अब तक देखा जाए तो शरद द्वारा। फिर एक बार ऊंचा खेला हुआ, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे, कैच छूटा है। पांच ओवर की समाप्ति के बाद 65 रन स्कोर बोर्ड पे लगे हैं, 2 विकेटों के नुकसान पर। इस समय राज और सागर एक अच्छी साझेदारी दोनों के बीच बनती हुई। क्या बेहतरीन स्ट्रोक यहाँ पर खेला है सागर ने, उम्दा तरीके से खेला, इस गेंद को कट किया, गेंद तेजी के साथ जाती हुई 4 रनों के लिए। केवल गति का इस्तेमाल किया, गैप में गेंद को खेला और 4 रन यहाँ पर अर्जित कर लिया है सागर ने। फिर एक बार शॉर्ट गेंद, इस समय गेंद को खेला है लॉन्ग लेग की दिशा में, गेंद जाएगी, वन बाउंस सीमा रेखा पार, बैक टू बैक 2 गेंदों पे 2 बेहतरीन बाउंड्री अर्जित करते हुए सागर यहाँ पर।
23 रन स्कोर बोर्ड पे, 73 रन लगे। पारी का छठवां ओवर चल रहा है जिसे पूरा कर रहे हैं विशाल। बिल्कुल अच्छी गेंदबाजी और उतनी बेहतरीन यहाँ पर बल्लेबाजी हो रही है। फील्डिंग अच्छा किया था वहां पर मनीष ने, मगर थ्रो काफी तेज जीती। तेज खेला हुआ स्ट्रोक इस समय, मिस फील्डिंग फिर एक बार देखने को मिलेगी। गेंद जाएंगी सीमा रेखा पार 4 रनों के लिए। देखिए ये मुकाबला दोनों टीमों के लिए काफी बड़ा मुकाबला है, डू और डाई का ये मैच है। जो भी टीम जीतेगा बिल्कुल इस टूर्नामेंट में बने रहेगा, मगर जो टीम इस मुकाबले को हारेगा उसका सफर यहीं पर समाप्त होगा। तो दोनों के लिए करो या मरो की स्थिति वाला ये मैच है। और इस मैच में अगर इस तरह की गलतियां अगर होंगी तो बिल्कुल ये गलतियों का खामियाजा आपको भुगतना होगा। इस मुकाबले के बाद होने वाला बड़ा मुकाबला, आज के दिन का अंतिम मुकाबला, सचिन दादा सानम स्पोर्ट्स फाउंडेशन वर्सेस श्रीराम पॉलीमर्स। दोनों कैप्टन टॉस के लिए आए। ऊंचा, बिल्कुल काफी ऊंचा खेला हुआ स्ट्रोक है 6 रन के लिए। राज के बल्ले से आता हुआ। एटी फोर 84 रन हुए हैं स्कोर बोर्ड पे। फिर एक बार शरीर से लगकर गेंद जाती हुई थर्ड मैन की दिशा में, अच्छी फील्डिंग वहां पर राकेश द्वारा। एक रन जरूर मुकम्मल करेंगे। 6 ओवर की समाप्ति के बाद स्कोर यहां पर हुआ है 85 रन, 85 रन। आजच्या प्रवासातील शेवटचा सामना आणि दोन संघ आपल्याला बघायला मिळतील. श्रीराम पॉलिमर्स त्यांच्या विरोधामध्ये सचिन दादा सानप स्पोर्ट्स फाउंडेशन, या दोन संघांची लढत होईल. दोन्ही संघ नायकांना विनंती आहे आपण टॉस का बॉस कक्षाकडे यायचंय. इस समय गेंदबाजी में आए हैं प्रणव पोल। प्रणव निजी कोटे का यहाँ पर दूसरा ओवर करेंगे। पारी का 7 ओवर लेकर आए हैं। 85 रन स्कोर बोर्ड पे लगे हैं। 2 विकेटों के नुकसान पर एक अच्छे लक्ष्य की ओर अग्रसर होता हुआ यहाँ पर श्री एंटरप्राइजेस टीम। देखना है कितना विशाल लक्ष्य खड़ा करने में कामयाब हो पाएगा यहाँ पर। ये अच्छी गेंद बिल्कुल शरीर की तरफ गेंद की थी, हल्के हाथों से गेंद को धकेला है। ऑन साइड के क्षेत्र में खिलाड़ी जब तक गेंद को फील्ड करेंगे, 1 रन आसानी के साथ मुकम्मल किया है। सिंगल के साथ स्ट्राइक को बदला है, सागर को लेकर आए हैं ऑन स्ट्राइक। सागर वंजारी इस समय 12 गेंदों पर 24 रन बनाकर खेल रहे हैं। आज 10 गेंदों पर 22 रन बनाकर खेल रहे हैं। फिर एक बार ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, इस समय एक्स्ट्रा कवर की दिशा में कैच छूटा है। एक ही रन यहां पर मिलेगा। नक्कीच या ठिकाणी शुभ आगमन झालंय मोहनदादा पाटील यांचं या स्पर्धेकरिता या ठिकाणी आगमन झालंय। नक्कीच मोहनदादांची सुद्धा आम्ही आयोजन समितीच्या वतीने पुन्हा एकदा मनापासून मनस्वी हार्दिक स्वागत करतो। इस बीच एक अच्छा स्ट्रोक आया है राज के बल्ले से। 6 रन आते हुए इस 6 रन के साथ तेजी के साथ स्कोर में होंगी बढ़ोतरी। 93 रन स्कोर बोर्ड पर।
शॉर्ट गेंद, फिर एक बार ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, लॉन्ग लेग की दिशा में गेंद जाएगी 6 रन के लिए। इस बीच देखिए तेजी के साथ एक रन मुकम्मल कर लिया है, 22 के रूप में आता हुआ यह रन। तेजी के साथ यहाँ पर रन को पूरा किया सागर ने। इस एक रन के साथ स्कोर बोर्ड पे देखा जाए तो 100 रन पूरे हुए हैं यहाँ पर श्री एंटरप्राइजेस के। फिर एक बार कट किया है, जी हाँ गैप ढूंढा है इस समय, गेंद जाती हुई वहां पर सीमा रेखा की तरफ। अच्छी फील्डिंग रही वहां पर। इस बीच 2 रन तेजी के साथ मुकम्मल कर लेंगे सागर और राज। इस 2 रन के साथ स्कोर में इजाफा होता है 102 रन स्कोरबोर्ड पे 7 ओवर के समाप्ति के बाद। राकेश घुगे इस समय आए हैं गेंदबाजी के लिए। अंतिम ओवर इस पहले पारी का राकेश पूरा करेंगे। पहली गेंद अच्छी गेंद, सही तरह से बल्ले पर गेंद नहीं आई, अंदरूनी हिस्सा लगकर गेंद जाती हुई स्क्वायर लेग की दिशा में। एक रन वो पूरा करेंगे, सिंगल के साथ स्ट्राइक को बदलेंगे। जी हाँ, यहाँ पर शॉर्ट गेंद थी, खेला है लॉन्ग लेग की दिशा में, फिर एक अच्छा स्ट्रोक यहाँ पर 6 रन आता हुआ सागर के बल्ले से। फिर एक बार ऊंचा खेला है इस समय, 6 रन के लिए बैक टू बैक दूसरा बिग हिट, 6 रन। फिर एक बार फुल टॉस गेंद, तेज तरह खेला हुआ स्ट्रोक, वहां पर बेहतरीन फील्डिंग यहाँ पर देखने को मिलेगी। एक रन जरूर पुकार मंगल करेंगे यहाँ पर, क्या दूसरे रन के जाएंगे सागर? जी हाँ बिल्कुल, 2 रन तेजी के साथ पूरे करते हुए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पर। 117 रन स्कोर बोर्ड पे लगते हुए। इस बीच देखिए शॉर्ट गेंद थी, सही तरह से गेंद बल्ले पर नहीं लगी, पहला रन मुकम्मल कर लिया है, दूसरे रन के लिए जाएंगे। जी हाँ, रनआउट के रूप में विकेट यहाँ पर राज का गिरता हुआ।
मंगेश न्यू बैटर्स मैदान के अंदर। फुल टॉस गेंद, फुल टॉस पे फुल टॉस वसूल। यहाँ पर अंतिम गेंद थी, यहाँ पर बिग हिट खेला है 6 रन के लिए। 124 रन स्कोर बोर्ड पे लगे हैं और 125 रन बनाने होंगे मुकाबला जीतने के लिए। टॉस करायचा आहे। पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत। आपण बघत आहात लाड वंजारी चषक 2026 पर्व क्रमांक 4। आजच्या प्रवासातील सामना क्रमांक 10, शेवटचा सामना सचिन दादा सानप स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध श्रीराम एंटरप्राइजेस। दोन्ही संघांना एक टॉस का बॉक्स कक्षाकडे यायचंय। आदरणीय मोहन पाटील, आदरणीय गणेशजी चाटे आणि आदरणीय दीपकजी वंजारी या 3 मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत। सर्व मान्यवरांना विनंती आपण त्या ठिकाणी नक्की जायचं आहे। चला दोन्ही संघांना एक, चला अमोल घुगे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी टॉस साठी यायचंय। अमोल घुगे, टॉस या ठिकाणी केलं जाणार आहे। अमोल घुगे आपण यायचंय। संघनायक आलेले आहेत। टॉस संपन्न केलं जाईल। या ठिकाणी मान्यवरांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे। दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे। हेड इज द कॉल। टेल आहे तर नक्कीच या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे डीडी। तर आपला काय निर्णय असेल सर? गोलंदाजी। काय विशेष शेवटचा सामना आहे साखळी? माझ्या काही राहिलेल्या प्लेयरांना बॉलिंगची संधी मिळावी व मॅच शेवटपर्यंत तरी न्यावी एवढ्यासाठीच मी बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे। काकाश्री आयोजकांना माझी विनंती आहे की जे प्लेयर जीव लावून खेळतात त्यांनाच संधी द्यावी। जे प्लेयर फक्त फॉर्म भरून एखाद मॅच हारल्यानंतर आपले त्या टीमशी काही घेणं देणं नाही म्हणून आपण घरी राहून जायचं आणि टीमला प्रोत्साहनच द्यायचं नाही किंवा मी या टीमकडून आला नाही म्हणून मी खेळायलाच येणार नाही अशी जी भावना ठेवतात त्यांना तुम्ही बॅन करावं। आणि जी भावना आमच्या संघमालकांनाही जर घेतली असती, आमचा संघमालक राहतो पुण्याला पण त्या मालकाने आमच्यावर भरोसा ठेवून संघ दिला। आम्ही आता मॅच हारलो तरी मी मॅच खेळायला आलोय। ही क्रिकेट भावना आहे। क्रिकेट भावनानेच खेळली गेली पाहिजे। पर्सनली घेतलं नको पाहिजे की माझा एफर्ट मी दिला नाही मग दुसऱ्या टीममध्ये नाही, मग नवीन प्लेअर कधी घडणार? त्यामुळे हा विचार केला गेला पाहिजे। जे खेळाडू मनापासून खेळतायत त्यांना संधी दिली पाहिजे। हे जे स्वतःला अतिमहत्त्वाचे खेळाडू समजतात आणि त्यांचा परफॉर्मन्स देण्यावर भर देतात आणि बाकीच्यांचा सोडून देतात, असं झालं नको पाहिजे। टीम ही सोबत घेतल्यानेच टीम बनते। एका प्लेयरने काही पूर्ण टीम बनत नाही आणि 11 खेळाडू जिथपर्यंत स्वतःहून एक टीम बनून खेळत नाही तिथपर्यंत कोणतीच टीम जिंकत नाही। एवढंच बोलून माझं 2 शब्द संपवतो। धन्यवाद। आणि नक्कीच सर्वांनी खेळलं पाहिजे, यात वाद नाही। या दिलीप जाधवर सर आहेत, हे प्रभारी कर्णधार आहेत। गोलंदाजीचा निर्णय आला, तुम्हाला फलंदाजी करावी लागणार आहे। आम्हाला प्रथम फलंदाजी करण्यात ही आनंदच आहे। क्षेत्ररक्षण आलं असतं तरी आनंदच आहे। आम्ही दोन्ही संघ
ही सध्या एलिमिनेटर याच्यामध्ये आहोत, तरी सुद्धा समोरच्या संघाची खेळ भावना पाहता आमच्या अपेक्षा नसताना समोरच्या संघाच्या कर्णधाराची खेळण्याची इच्छा आहे. या संदर्भात आम्ही देखील विचार केला आणि खेळ भावनेनं खेळ झाला पाहिजे या उद्देशाने आम्ही देखील ही मॅच खेळणार आहोत. परंतु समोरच्या संघाला बी शुभेच्छा आहे. आमच्याकडे 2 पॉईंट आहेत, त्यांच्याकडे पॉईंट नाहीत. त्यांना सुद्धा 2 पॉईंट भेटावात अशी आमची त्यांना शुभेच्छा आहे. त्यांना 2 पॉईंट भेटावून तुम्हाला द्यावे लागतील, कारण हा शेवटचा सामना आहे. तर दोघांनाही विजयाच्या शुभेच्छा आहे. आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी मान्यवर आपण याचे 1-2 शब्द या स्पर्धेसाठी. मोहन भाऊ 2 शब्द फक्त. तर परंतु सर्व मान्यवरांचं स्वागत आहे आणि दोन्ही संघांना ठिकाणी धन्यवाद. इस बीच चलते हैं इस मुकाबले की ओर। यहाँ पर लक्ष्य है 125 रन बनाने हैं मुकाबला जीतने के लिए। चिमुक ले रहा है इस टीम को। डू और डाई का ये मैच है दोनों भी टीमों के लिए। पहले ओवर का खेल। सागर वंजार इस समय गेंदबाजी कर रहे। नमस्कार. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. अगदी कानाकोपऱ्यातून मित्रांनो या स्पर्धेवर, या सामाजिक स्पर्धेवर ज्यांचं सर्वांचं जे प्रेम आहे ते मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं बघायला मिळालं. सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करेल. 44 चेंडू 120 धावा बनवायचे आहेत. स्विंग अँड द मिस मैदानाच्या आतमध्ये निश्चित बघायला मिळेल. चेंडू बॅटचा संपर्क त्या ठिकाणी झाला नाही. विशाल लाड स्ट्राईक एंडवर आहेत. कॉट बिहाइंडचं अपील मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं. इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला दुर्गेश बघायला मिळत आहेत. त्यांनी जास्त अपील केलं नाही बघा, परंतु गोलंदाजाचं कौतुक मात्र या ठिकाणी करावं लागेल, कारण प्रणव यांना त्यांनी बाद केलंय. या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आपल्याला श्री एंटरप्राइजेस हा संघ बघायला मिळतोय.
रोहित पालबे गोलंदाजीला आले. पहिल्या चेंडू आणि पहिल्या धावावर एक धाव मात्र खर्च झालेली आहे. दिशा खराब आहे यावेळेस आणि खूप खराब मी म्हणेल, कारण अगदीच या चेंडूवर मात्र गोलंदाजाचं नियंत्रण बघायला मिळालं नाही. एक अतिरिक्त धावा मात्र या ठिकाणी खर्च केली जाईल. 7 धावा धावफलकावर 41 चेंडू 118 धावा बनवायच्या आहेत. मिड विकेट कडे खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडला जातोय, झेल, फलंदाज असेल बाद. दोन बाद 7 धावा आहेत. मजबूत स्थितीमध्ये गोलंदाजी करणारा संघ श्री एंटरप्राइजेस. हो 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 हो, यावेळेस मात्र सुरेख फटका. कल्याण यांच्या बॅटीतून येतोय संघाचं कल्याण करणारा षटकार. पहिला चेंडू होता बघा, आणि पहिल्या चेंडूला सामोरं जात असताना कल्याण दराडे थेट षटकारानं सुरुवात करतायत. बॅटीची कडा यावेळेस मात्र लागले गेले. क्षेत्ररक्षक प्रतीक त्या ठिकाणी आहेत. चांगलं कामकाज प्रतीक यांच्या माध्यमामध्ये संपन्न झालं. धाव मात्र त्या ठिकाणी नसणार आहे. 2 बाद 13 धावा आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीवर असताना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये कमी गतीचा चेंडू होता आणि त्याला गती दिली बॅटीनं, पाठवलंय सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. धन्यवाद. या ठिकाणी या षटकातील दुसरा षटकार आला आणि कल्याण दराडे यांनी इरादे दाखवलेले आहेत. लावांकडे खेळलेला फटका, हा जबरदस्त क्षेत्ररक्षण बघा सीमेरेषेवर केल्या गेलेलं आहे. आणि नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकता एका धावेवर संतुष्ट व्हावं लागलं फलंदाजांना. 2 षटकं या ठिकाणी संपले आणि 2 बाद 20 धावा बनवल्यात. चिमुकले गणराया या संघानं. छत्तीस चेंडू आहेत, 105 धावा बनवायच्या आहेत. 105 धावा अगदी नक्कीच अवघड आव्हान आपण या ठिकाणी बघतोय उभारल्या गेलेलं आहे. परंतु अजय सर, क्रिकेटमध्ये काही अशक्य नसतं, बरोबर का अजय सर? बरोबर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रामदास चोले सर गोलंदाजीसाठी मात्र आलेत. 36 आणि 105 कुटप्प्याचा चेंडू होता, त्यावर केला गेलेला प्रहार, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या ठिकाणी कल्याण दराडे देखील बाद.
धन्यवाद 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 रामदास चोले सर, अगदी आपण बघतोय षटक क्रमांक 3 साठी त्यांची निवड झाली. पहिला चेंडू त्यांचा कल्याण दराडे यांच्या विरोधामध्ये पडला आणि त्या ठिकाणी आपण बघू शकता एक सफलता मात्र त्यांनी प्राप्त केली. अगदी मिड विकेटच्या दिशेमध्ये एक अप्रतिम झेल संपन्न केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं आणि त्याचे परिणाम म्हणजे 3 बाद 20 धावा धावपळकावर आहे. शरद इखे आपण बघतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होत आहेत. 35 चेंडू 105 धाव्यांची गरज आहे. थोडासा कमी गतीचा चेंडू होता. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न मैदानात फसलेला बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. साखळी सामन्याचा शेवटचा दिवस, काही संघांनी या स्पर्धेला निरोप दिलाय. धावबादची संधी होती मैदानात. यस, बोटवर आहे म्हणजे या ठिकाणी फलंदाज आहे बाद. तर 4 बाद 20 या ठिकाणी फलंदाज बाद झालेत. या सामन्याला अजूनही बिकट करत असताना रामदास चोले गोलंदाजीवर जे आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता, 3 चेंडू त्यांनी आतापर्यंत फेकलेले, त्यातील 2 चेंडूंवर त्यांना यश मिळालंय. 2 धक्के या ठिकाणी चिमुकले गणराय या संघाला मैदानाच्या आतमध्ये दिले गेलेले आणि थोडस या ठिकाणी जर बघितलं तर फलंदाजी करणाऱ्या संघाला बॅकफुटवर ढकलण्याचं काम चालू आहे. या संघाला अजूनही दबावात आणण्याचं काम चालू आहे. कौतुक असेल बघा या ठिकाणी. 124 धावा बनवल्यात, 125 धावा बनवायच्या आहेत. गती नसलेला चेंडू होता, कमी गतीचा चेंडू या ठिकाणी आपण बघतोय. कमी गतीचा चेंडू होता, उंची जास्त मिळाली नाही. इष्टी रक्षक देखील त्या ठिकाणी आपण बघितलं मात्र फसताना बघायला मिळाले. डॉट चेंडू असेल. ऑन साइडला फटका खेळाय, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या ठिकाणी. 5वा धक्का, 5 फलंदाज बाद. स्वप्नवत गोलंदाजी बघायला मिळाली आणि या संघातील सर्वात ज्येष्ठ बॅटर रणजित सर मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेले आहेत. 5 बाद 20 धावा धावपळकावर बनवला गेला. अर्धा संघ बाद झाला आणि या ठिकाणी फलंदाजी कोसळली बघा. रामदास यांच्या गोलंदाजीचं कौतुक मात्र करावं लागेल. ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी नक्कीच संपन्न केलेली आहे. एकही धाव आतापर्यंत खर्च झालेली नाहीये, हे विशेष. कौतुक असेल या गोलंदाजीचं. चिकूट गोलंदाजी बघतोय आपण आणि यावेळेस नो बॉलची घोषणा झाली. हा बिमरचा नो आहे, मुख्य पंचांनी इशारा दिलाय. फ्रीडचा इशारा देखील देतील आणि ती संधी निर्माण झालेली बघा एक मोठ्या पटक्याची. आता लढायचंय बघा, जे समोर आलंय ते बघायचंय आणि त्याच्या विरोधात लढायचंय. समोर चेंडू आला, समोरच ठोकलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू फील्ड केला जाईल, चेंडू रिटर्न देखील केला जातोय आणि या ठिकाणी आपण बघू शकता षटकाची निश्चित समाप्ती झाली आणि या षटकामध्ये 2 धावा खर्च झाले आणि 2 फलंदाजांना बाद केलं गेलं.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रणजित वंजारे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि थोडासा उशीरच केला मैदानात येण्यासाठी, कारण मागील बऱ्याच सामन्यांमध्ये आपण त्यांना आघाडीला येताना देखील बघितलंय. फलंदाजी आहे बघा, आणि या वयात देखील चांगली फलंदाजी ते करतात. पदधालीत त्यानं तर पाय हल्ले नाही, समोर मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क त्या ठिकाणी होणार नाहीये. यष्टीरक्षकापर्यंत हा चेंडू जाईल. 5-22. षटक क्रमांक जर बघितला तर 4 मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. या सुंदर प्रकाशमय गोड वातावरणामध्ये चाललेली ही स्पर्धा, आज स्पर्धेचा तिसरा दिवस. एक सामाजिक स्पर्धा, जळगाव निगरे मधील सर्वात मोठी, सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा, आणि खूप मोठमोठे बक्षीस जाते बघा या स्पर्धेमध्ये. त्यामुळे या स्पर्धेची एक वेगळी रंगत मात्र आपल्याला सालाबादावत प्रमाणे या ठिकाणी बघायला मिळते. या अगोदर 3 पर्व यशस्वी झाले आणि 4थ्या पर्वात पदार्पण झालंय. यावेळेस चेंडू उचललाय आणि फेकलाय मैदानाच्या बाहेर. षटकार. गतीनं फसवलं यावेळेस. ही चालाकी सुद्धा पाहिजे बघा गोलंदाजामध्ये, आणि त्यावेळेस मजा येते. बॅटर आणि बॉलर मधलं जे बॅटल असतं ते खऱ्या अर्थानं रंगलेलं आहे बघा यावेळेस मैदानात. मंगेश नानोटे गोलंदाजीसाठी पहिल्या स्पेलमध्ये आहेत. ओहो, कनेक्शन अतिशय सुरेख. मागील फटक्याची रिप्लाय. थांबा, त्यांना वात आलाय वाटतं. तर बघूया. तर षटक संपन्न झालंय. थोडस खर्चिक षटक राहिलं, कारण या षटकात 2 षटकार देखील आले. 4 षटक संपलेली आहे. 5 बाद 35 धावा धावपळकावर आहे. आणि यानंतर या इस बीच देखिए 4 ओवर की समाप्ति के बाद 35 रन स्कोरबोर्ड पे लगे। 5 विकेटों के नुकसान पर टीम चिमुकली गंडा इस समय जहां इस समय सागर आए हैं गेंदबाजी के लिए। सागर वंजारी ने पहला स्पेल काफी बेहतरीन किया था, 5 रन देकर एक सफलता अपने नाम की थी। और क्या बेहतरीन जब बल्लेबाजी थी वहां पर, अच्छी बल्लेबाजी की जिसके नाम पर 125 रन का एक बड़ा लक्ष्य यहाँ पर खड़ा कर पाए हैं सागर और राज की वो पार्टनरशिप। जिस तरह से दोनों बल्लेबाजों ने एक अच्छी इनिंग खेली अपनी टीम के लिए। शॉट गेंद, ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, वहां पर गेंद जाएंगी 4 रनों के लिए।
फिर एक बार अच्छा स्ट्रोक खेला है, इस समय खिलाड़ी होंगे वहां पर मौजूद। अच्छी फील्डिंग और अच्छी थ्रो वहां पर तीसरे अंपायर का तरफ यहाँ पर रेफरल भेजा है। थैंक यू डीजे। नॉट आउट। 40 रन स्कोरबोर्ड पे लगे। 5वां ओवर चलता हुआ यहाँ पर पारी का इस मुकाबले का सागर बंजारी जिसे पूरा कर रहे हैं। अब यहाँ से काफी देखा जाए तो 21 गेंदों में 85 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, जी हाँ बिल्कुल, 6 रन के लिए। चला चला, वेळ वाचवा चला। अंपायर आपण सूचना देत चला। फिर एक बार इस समय ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, क्या है यहाँ पर, अच्छा फील्डिंग एफर्ट। मंगेश थे वहां पर खिलाड़ी। बिल्कुल अच्छी फील्डिंग वहां पर मंगेश द्वारा, यकीनन 5 रन बचाए अपनी टीम के लिए। ये अच्छी गेंद, ये अच्छी गेंद यहाँ पर बिल्कुल डॉट गेंद आती हुई। 5 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हुआ है 47 रन 5 विकेटों के नुकसान पर। अठारह गेंदे 78 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। गेंदबाजी में रोहित पालवे। फुल टॉस गेंद थी यहाँ पर, कैच का मौका, कैच छूटा। यहाँ पर फिर एक बार जीवनदान मिलता हुआ रंजीत को, डायरेक्ट हिट का प्रयास, मगर गेंदबाज यहाँ पर बिल्कुल बीच में खड़े थे रोहित। तिरपन रन स्कोरबोर्ड पे। और गेंद थी, ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, यहाँ पर गेंद जाएंगी फिर एक बार 6 रन के लिए। अच्छा स्ट्रोक आता हुआ यहाँ पर शरादिकी के बल्ले से।
शरद इस समय प्रयास कर रहे हैं इस मुकाबले में काफी तेजी से रन जोड़ते हुए। ऊंचा खेलने का प्रयास, टाइमिंग इस समय ठीक नहीं था, रन के लिए भागे हैं वहां पर। पहला रन मुकम्मल करेंगे, दूसरे रन की मांग जी नहीं यहाँ पर, केवल एक ही रन मिलेगा। सिंगल के साथ 60 रन यहाँ पर स्कोरबोर्ड पे लगते हुए। पारी का छठवां ओवर चलता हुआ यहाँ पर, जिसे पूरा कर रहे हैं रोहित पालवे। फिर एक बार फुल टॉस गेंद, इस समय गैप में स्ट्रोक को खेला है, वन बाउंस गेंद जाएगी 4 रन के लिए। छह ओवर की समाप्ति के बाद 64 रन 5 विकेटों के नुकसान पर। गेंदबाजी में मंगेश आए इस समय, मंगेश नानवटे। काफी मेहनत लेते हुए इस समय फील्डिंग सजाते हुए दुर्गेश। अच्छी गेंद मंगेश द्वारा, बिल्कुल पहली डॉट गेंद के साथ यहाँ पर अपने स्पेल की शुरुआत की है। दूसरे स्पेल में आए हैं गेंदबाजी के लिए, पहले स्पेल में 13 रन खर्च किए थे। अब देखिए तो 11 गेंदों में 61 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए, लगभग नामुमकिन सा ये मैच है। खेला हुआ स्ट्रोक यहाँ पर, कैच का मौका, कैच छूटा यहाँ पर, मगर अच्छा फील्डिंग वहां, केवल 1 रन। कौन सा मौका था वहां पर, कैच ड्रॉप किया है लॉन्ग ऑफ के खिलाड़ी द्वारा। शॉट गेंद पुल किया है, 100 यहां पर, अच्छा प्रयास था कैच को पकड़ने का, बिल्कुल बेहतरीन प्रयास था। गेंद जाएंगी वहां पर 4 रन के लिए। फिर एक बार शॉट गेंद, इस समय ठीक तरह से बल्ले के साथ गेंद का कनेक्शन नहीं हुआ। फिर एक बार अच्छी फील्डिंग, एक ही रन मुकम्मल करेंगे सिंगल के साथ। स्कोर यहां पर 70 रन पर जाता हुआ, 8 गेंदे 55 रन। सचिन दादा सनप स्पोर्ट्स फाउंडेशन आणि श्रीराम पॉलिमर्स आपण आपला प्लेइंग 11चा स्क्वॉड या ठिकाणी अपडेट करायचा आहे। शॉट गेंद, ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, इस समय शरद। फिर एक बार अच्छी फील्डिंग, अच्छी फील्डिंग वहां पर, तारीफ के काबिल फील्डिंग करते हुए है राज, नाम तो सुना ही होगा। सेफ है। सात ओवर की समाप्ति के बाद 72 रन, केवल औपचारिकता इस मुकाबले में बाकी रह गई है, क्योंकि इस मुकाबले पे पकड़ बनाती हुई श्री एंटरप्राइजेस
6 गेंदे 53 रन चाहिए। ये गेंद अच्छी गेंद बिल्कुल खेला है यहाँ पर, फॉलो थ्रू में अपनी फील्डिंग करके काफी तेज थ्रो किया था रामदास। जी हाँ, इस बीच एक रन जरूर मुकम्मल करेंगे दोनों ही बल्लेबाज। शरद ऑन स्ट्राइक होंगे इस समय। क्या शरद अपना अर्धशतक पूरा कर पाएंगे? 16 गेंदों पर 30 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं, 20 रनों की जरूरत है। अर्धशतक के लिए 1501 रुपए का इनाम राशि रखा गया है इस टूर्नामेंट में। अक्षय दादा वंजारी इनकी ओर से। जी नहीं, यहाँ पर डॉट गेंद आती हुई। ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, हवा में गेंद, खिलाड़ी गेंद के नीचे, राज फिर एक बार अच्छा कैच। इस बार बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास मन बनाया था यहाँ पर आलोक, और स्ट्राइक यहाँ पर आए हैं, गेंद खेली है, बड़ा स्ट्रोक खेलना चाह रहे थे, शायद गेंद शरीर से लग कर गई है। डॉट गेंद आती हुई, 73 रन। डॉट गेंद आती हुई फिर एक बार, केवल अंतिम गेंद इस मुकाबले की बाकी। ऊंचा खेला है, काफी देर से प्रयास कर रहे थे, इस समय गेंद जाएंगी वन बाउंस सीमा रेखा पार, 4 रन। श्री एंटरप्राइजेस ने यह मुकाबला यहां पर जीता है 51 रनों के साथ में, सॉरी 47 रनों के साथ में, 47 रनों के साथ में मुकाबला जीतकर। अक्षु दादा, सत्तालीस रनों के साथ इस मुकाबले को जीता है श्री एंटरप्राइजेस टीम ने, और इस मैच के मैन ऑफ द मैच सागर वंजारी टीम के कप्तान